अरे आयकॉन खेळाडू म्हणून त्याची देखील वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला राज फोंडके. मॅच ऑन. पहिली इनिंग पहिल्या डावाच्या खेळाला सुरुवात होते. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 चौथा सामना अंतिम दिवसातील पहिला बॉल. पहिलाच बॉल सरळ फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत तोपर्यंत बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवरती पहिला सिक्सरच्या बॉलवर सिक्सर मयांकच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवरती पहा काय फटका खेळलाय. दोन क्षेत्ररक्षक जज करत होते बॉलला कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे आणि म्हणूनच की काय हे सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील पुल केल्या बॉलला पाठवले गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबईचा राजा सरचिटणीस माननीय श्री स्वप्नीलजी परब साहेब आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आपण पाहतोय अभिषेक शिवलेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये. जातोय मॅचच्या दिशेने. 8 धावा धावफलकावरती झाल्यात. हो यावेळेला चांगला बॉल खोदून काढलाय आणि या बॉलला देखील पाठवले सीमारेषा पलीकडे. नाव आहे मयांक खानदारे आणि त्याची बॅट बोलते या मॅच मध्ये. कालच्या रजनीमध्ये देखील चांगली कामगिरी मयांकने केली. अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली होती. मयांकच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 12. एक षटकार एक चौकार आतापर्यंत या षटकामध्ये पॉवर प्लेच्या आलाय मयांकच्या बॅटमधून. धावा येण्याचा प्रयत्न होतोय कारण धावा येणे गरजेचं टीम मधु 11 लालबाग या संघासाठी. जेवढ्या धावा येणार तेवढ्या महत्त्वाच्या आहेत कारण आपण पाहिलं मागील मॅच मध्ये देखील पहिल्या षटकामध्ये 21 धावा पप्पूने ठोकल्या होत्या आणि तदनंतर मात्र हा सामना देखील गमावला आणि म्हणूनच की काय मयांकडे देखील तोच विचार केला असेल कारण धावा बनवणं गरजेचं आहे मॅच मध्ये. त्यावेळेला आणखीन एक बॉल त्यावर देखील आक्रमण केलंय. बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. 2 धावांची भर होईल. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती 14. 14 ऑन बोर्ड. कारण समोर देखील आपण पाहिलं तर तेवढाच ताकदवर संघ गणेश गल्ली जायंट्स म्हणजे जी ट्रिपल जी. ओ यावेळेला आणखीन एक दर्जेदार रुबाबदार धमाकेदार षटकार. मयांक खानदार इज ऑन फायर नाउ. काय फलंदाजी करतोय पहा. आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय मयांक खानदारे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय मयांकने. ज्या गोलंदाजाने कालच्या रजनीमध्ये अवघी 1 धाव खर्च करून 2 विकेट्स पटकावले होते त्या गोलंदाजावरती अगदी हावी राहिलाय हा मयांक खानदारे या मॅच मध्ये. धावसंख्या जाऊन पोचली धावफलकावरती 20 ऑन बोर्ड. यतीन पाटील एक अनुभवी खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय गणेश गल्ली जायंट्स या संघामध्ये. कालच्या रजनीमध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती यतीन पाटील यांनी. फ्लाइंग स्लिप मध्ये तो तैनात आहे. मयांक खानदारेची बॅट बोलली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 20. आयुष्या पुढचा बॉल त्यावर देखील आक्रमण. लो फुल टॉस त्याचा घेतलाय खरपूस समाचार. बॉल चाललाय सीमारेषा पार. 6 षटकार आणि या षटकाराच्या मदतीने पहिल्या षटकामध्ये एकूण 26 धावा ठोकल्यात मयांक खानदारे. काय बॅटिंग केली आहे. मयांकची बॅट बोलली आहे. अक्षरशः तळपली आहे. उन्हाचा झळाळा आणि बॅटचा देखील झळाळा पाहायला मिळतोय मयांक खानदारेच्या माध्यमातून. तळपली आहे बॅट. 26 धावा धावफलकावरती झाल्यात. सर्वोच्च धाव असण्यात यशस्वी राहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो म्हणजे मधु 11 लालबाग संघ. या संपूर्ण स्पर्धेमध्ये नवीन गोलंदाजीसाठी आलाय प्रणिल बागवे. षटक क्रमांक 2 हाताळत असताना त्याला आपण पाहतो या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून त्याची देखील वर्णी लागल्या. स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून घटक देखील आहेत प्रणिलजी बागवे. आता गोलंदाजीसाठी आलेत. अजूनही उर्वरित 18 चेंडू बाकी आहेत या पहिल्या डावातील. राजसाठी पहिला बॉल जर आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न करतोय मयांक. स्ट्राईक वरती आलाय. पोहोचलाय देखील एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 27. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 27 धावा धावफलकावरती झालेत. आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार आणि 2 दुहेरी धावांचे फटके मयांक खानदारेच्या बॅटमधून पाहायला मिळाले पहिल्याच षटकामध्ये. आणि पहिल्याच षटकामध्ये एकूण 26 धावा ठोकल्यात मयांक खानदारे या खेळाडूने.
पुढचा बॉल, या बॉलला जर आपण पाहिलं तर गोचंकी क्षेत्रामध्ये पाठवले एका धावेसाठी. स्वतःवरती नाराज असतील कारण त्यांना माहित होतं की हा वाईडच्या दिशेने बॉल मार्गस्थ होत होता. शेवटच्या क्षणाला त्यांची बॅट आपण पाहिली तर बॉलला जाऊन आदळली आणि बॉलला पाठवलं देखील गोचंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. 28 धावा धावफलकावरती झाल्या. 28 ऑन अ बोर्ड. मयांक खानदारे येल्लो आर्मी, मधु 11 लालबाग हा संघ. पुढचा बॉल बॅटची कडा. हो, चांगला बॉल हाताळला प्रणीलने. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय यष्टीरक्षक यतीन पाटील यांच्या हातामध्ये जाणारा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगत होते. डॉट बॉल आलाय, कानामंत्र देत असताना पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी आलाय प्रणीत, फलंदाजीसाठी राज आणि मयांक खानदारी हे सलामीवीर फलंदाज. पहिल्याच षटकामध्ये धावा आल्या टीम मधु 11 लालबाग या संघासाठी. धावा येणं गरजेचं होतं आणि 26 धावा ठोकल्या मयांक खानदारीने पहिल्याच षटकामध्ये. दुसरं षटक प्रणील बागवे, आयकॉन खेळाडू. आतापर्यंत त्याने 3 चेंडू हाताळले, 2 धावा खर्च केल्यात. यावेळेला देखील पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. 29 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल, चांगला बॉल हाताळलाय. गतीमध्ये परिवर्तन केलं प्रणीलने. रन मिळणार नाही आणि आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगत होते. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गणेश गल्ली जायंट्स या संघाकडून, कारण पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्यानंतर दुसरं षटक प्रणील बागवेने हाताळलं. स्वतःवरती त्याने विश्वास दाखवला. आतापर्यंत त्याने 5 बॉलमध्ये 3च धावा खर्च केले. तो प्रणील बागवे. शेवटचा बॉल या षटकाचा. शेवटचा बॉल देखील आपण पाहिलं तर गोचंकी क्षेत्रामध्ये पाठवलाय. आता मात्र पंचांचा इशारा येतोय, एकच धाव मिळेल म्हणजे षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झाला आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 30 बिनगडी बाद. 30 ऑन बोर्ड. 15च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती झाल्यात. 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. कालच्या रजनीमध्ये देखील चांगला खेळ या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. तो गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. साहिल आलेत. साहिल लाड गोलंदाजीसाठी. चांगला खेळ केला होता कालच्या रजनीमध्ये याच गोलंदाजाने. तो साहिल लाड आता गोलंदाजीसाठी आलाय. 15च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. मयांक खानदारे आणि त्याच्या समवेत आपण राजला पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. प्रत्येक षटकारासाठी आता मात्र मयांकला पारितोषिक येते. हर्षित राका याच्याकडून 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक मयांकला दिलं जाईल प्रत्येक षटकारासाठी. हा मयांक खानदारे स्ट्रायकिंग एंडला. 12 चेंडू अजूनही बाकी आहेत या मॅच मधील, या पहिल्या डावातील. पहिला बॉल सोडून दिला मयांकने आणि पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. मयांकला थोडंसं वाटलं हा बॉल वाईड जाईल, पण बरोबर बॉल गोलंदाजाने हाताळला आणि पहिला बॉल निर्धाव आलाय. साहिल लाडचं हे षटक निर्णायक ठरू शकतं या मॅच मध्ये. प्रणीलने आपलं काम केलंय या षटकामध्ये, कारण अवघ्या त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4च धावा त्याने खर्च केल्या होत्या. तो प्रणील बागवे. ओह व्हॉट अ शॉट. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय. पुन्हा एकदा बॉल जर आपण पाहिलं तर झाडाला आदळला होता आणि मैदानामध्ये आलाय. काय लाजवाब स्ट्रोक खेळला होता मयांकडे. बरोबर पुढे आला, स्टेप आउट झाला, समोर फटका खेळला, बॉल झाडाला आदळून पुन्हा मैदानामध्ये आला. प्रणीलने बॉल पकडला आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 31. सिक्सर सुप्रीमो हा बॉल आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये यूज केला जातोय. विशेष डिझाईन केलेला हा बॉल सिक्सर सुप्रीमो लाईट वेट. केतनभाई सेठ आणि राहुल डुबे खूप सारी मेहनत घेतली आहे त्यांनी देखील या स्पर्धेनिमित्त. त्यांनी सांगितलं मगाशी मुलाखती दरम्यान राहुल दुबे यांनी, आम्ही 2 महिन्यापूर्वीच केतनभाई सेठ यांना सांगितलं होतं आम्हाला विशेष डिझाईन केलेले बॉल वापरायचे आहेत या स्पर्धेमध्ये आणि तेच बॉल आपण पाहतोय सिक्सर सुप्रीमो. सध्या संपूर्ण भारतभर या नावाचा डंका गाजत असताना पाहायला मिळतोय सिक्सर सुप्रीमो. तेच बॉल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला मोठा फटका मयांकने खेळलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार मयांकच्या पॅटमधून. आणखीन एक आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची. मधु 11 लालबाग जाऊन पोहोचली धावफलकावरती 38 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 38 धावा धावफलकावरती झाल्यात आणि जे सिक्सर सुप्रीमोचे जे बॉल पुरस्कृत केले त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये
शेखर काका बांदल यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले हे बॉल आपण पाहतोय. त्यांनी देखील खूप सारं विशेष सहकार्य केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. इन ॲक्शन पाहायला मिळते मधु 11 लालबाग या संघाकडून, त्यांची देखील वर्णी लागली आणि ते देखील या मॅचमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतील. शेखर काका बांदल, धन्यवाद आपण केलेल्या सहकार्याबद्दल. आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष आभारी असणार आहे. यावेळेला देखील पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने, तोपर्यंत दुसरा क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचलाय. त्याने धाव पूर्ण केली आहे 1. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 39, 39 ऑन बोर्ड. प्रत्येक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्वाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये मेहनत घेतली आहे, कारण आम्हाला स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करायची आहे. 39, 39 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल हेलिकॉप्टर खेळलाय, बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. पंच मात्र 2च धावा घोषित करतात. या मैदानामध्ये समोर फटका खेळणं कठीण काम आहे, कारण आजूबाजूला जर आपण पाहिलं तर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला एकेरी दुहेरी धावा, समोर जर आपण पाहिलं तर षटकार आणि चौकार आहे. म्हणूनच की काय 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 41, 41 ऑन बोर्ड. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 41 धावा. जुने बॉल असतील तर त्वरितच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्या, विनंती असेल आयोजन समिती. 18 बॉल मध्ये आतापर्यंत 41 धावा धाव फलकावरती झाल्यात. दोन्ही सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. जुने बॉल असतील तर आयोजन समितीकडे सुपूर्द करा, विनंती असेल. 41 धावा धाव फलकावरती झाल्यात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कुणाल पवारला आमंत्रित केले गेले. मयांक खानदारे सलामीवीर फलंदाज, त्याला साथ देतोय राज जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, तो देखील सलामीवीर फलंदाज. विकेट आलेली नाहीये. दोन्ही सलामीवीर फलंदाज इन फॉर्म आहेत, चांगल्या फलंदाजी फॉर्म मध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय मयांक. धावांचा डोंगर असण्याचा प्रयत्न त्याने केला. राहुल दुबे यांनी सांगितलं टॉस जिंकून आम्हाला प्रथम फलंदाजी करायची, कारण खेळपट्टी आपण पाहिले थोडीशी टणक झाली आहे. बरोबर बॉल बॅटीवरती येतोय, त्याचा फायदा घेत असताना मयांकला आपण पाहिलंय. यावेळेला पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले आहेत. आता मात्र पंचांनी आपलं बोट बरोबर आकाशाकडे वळवले आणि विकेट आली आहे मयांक खानदारेची. आणि मयांक मात्र या ठिकाणी माघारी परतले. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर वैयक्तिक मयांक खानदारेने केलेत 36 धावा केल्यात. मयांकसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण 36 धावा या मैदानामध्ये वैयक्तिक करणं कठीण काम आहे. ते सोपं अक्षरशः करून दाखवलं मयांक खानदारेने. 36 ऑन बोर्ड. न्यू बॅटर मैदानामध्ये राहुल दुबे या संघाचा कर्णधार. राहुल दुबे नवीन बॅटर. वैयक्तिक 36 धावा केल्यात मयांक खानदारेने या मॅच मध्ये. डावकुरा फलंदाज अक्षरशः धुवून काढले या फलंदाजाने या मॅच मध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर वैयक्तिक 26 धावा ठोकल्या होत्या मयांकने. आणि आता राहुल दुबे, कालच्या रजनीमध्ये राहुलने ठोकलेले ते 2 षटकार आणि म्हणूनच की काय मधु 11 लालबाग हा सामना जिंकला. आणि तोच राहुल दुबे आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 41, 41. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. कुणाल पवारचं हे शेवटचं षटक, डेट ओव्हरचं षटक आहे. लो फुल टॉस, समोर फटका खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जज करत असताना दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने अक्षरशः हात टाकला मध्येच. अतुल होते, पण तोपर्यंत जर आपण पाहिलं तर आयुष सावंतने ट्राय केली आणि आयुष सावंतने तो झेल मात्र सोडलाय अक्षरशः. एकच धाव आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 42, 42. कुणाल पवारचा निर्णायक षटक, कारण अजूनही शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. 42 धावा धाव फलकावरती झाले. 42 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम. यावेळेला स्लोअर वन, त्याला ओळखलंय आणि त्या बॉलला पाठवलंय लांब 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 लांब, खूप लांब षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 48, 48 ऑन बोर्ड. जवाब स्ट्रोक आहे राजचा.
बरोबर खोदून काढला या बॉलला आणि पाठवला देखील लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. 48 धावा धावफलकावरती झाल्यात. 50 धावांचा टप्पा पूर्ण करेल का हा संघ? मधु 11 लालबाग लगातार 3 षटकार जर राजने ठोकले तर 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. मधुसूदन बुवाड या संघाचे संघ मालक यांच्याकडून 1 षटकार आतापर्यंत ठोकलाय राजने. हो, यावेळेला देखील मोठा फटका खेळलाय. उंची जास्त आहे, लांबी पाहायची आहे. बॉल मैदानामध्ये आलाय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या. असं वाटत होतं प्रेक्षकांना की बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय, पण बॉल जर आपण पाहिलं तर झाडाला आदळून पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 50 या आकड्यावर. टीम मधु 11 लालबाग 50 धावा धावफलकावरती झाल्यात. 50 ऑन अ बोर्ड. कुणालचा पुढचा बॉल नो बॉल हाताळलाय. पंच महेशजी चेनवनकर यांचा इशारा आहे तो इट्स नो बॉल आणि धाव देखील पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 52. 52 ऑन अ बोर्ड. ओव्हर स्टेपिंग पाहायला मिळाली पंचांच्या माध्यमातून आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या रचण्यात यशस्वी झालाय संघ तो म्हणजे मधु 11 लालबाग. 52 धावा धावफलकावरती झाल्यात. 52 ऑन अ बोर्ड. आमचे गुणलेखक सांगतात आम्हाला की ही सर्वोच्च धावसंख्या आहे. राज चव्हाण आमच्या समवेत जुडलेत. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. राहुल दुबे फ्री हिट ऑन. फ्री हिटचा बॉल बॅकफुट वरती येऊन फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत मिडऑफ मध्ये. बॉल अडवलाय त्यांनी. रन मात्र मिळणार नाहीये आणि डॉट बॉल आलाय फ्री हिटचा. धाव संख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 52. 52 ऑन अ बोर्ड. आतापर्यंत एकच गडी माघारी परतलाय तो म्हणजे मयांक खानदारे. वैयक्तिक त्या मॅच मध्ये त्याने 36 धावा केल्या. एकटा लढला. यावेळेला पूल केल्या बॉलला हलक्या हाताने ढकलले 2 धावांसाठी आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 24 चेंडूच्या समाप्तीनंतर 54 धावा म्हणजेच जिंकण्यासाठी 24 बॉल आणि या 24 बॉल मध्ये 55 धावांची गरज असणार आहे टीम गणेश गल्ली जायंट्स. काय फलंदाजी केली वैयक्तिक मयांक खंदारेने या मॅच मध्ये 36 धावा केल्या. राहुल दुबेची साथ देखील लाभली शेवटच्या षटकामध्ये, पण राजने देखील फुलातून फलंदाजी केली. साथ दिली आहे राजने या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना मयांकला. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर राजच्या बॅटमधून एकूण वैयक्तिक धावा आल्यात त्या म्हणजे 13 धावा बनवल्या राजने या मॅच मध्ये आणि राहुल दुबे देखील नॉट आउट राहिलाय 3 धावांवरती. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता 55 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल देवश्री फायटर्स विरुद्ध सानवी फायटर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी या. कर्णधार विनंती असेल टॉस साठी या. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल देवश्री फायटर्स आणि सानवी फायटर्स. विनंती असेल कर्णधार त्वरितच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. सानवी फायटर्सचे संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. विनंती असेल देवश्री फायटर्स कर्णधार आपण देखील टॉस साठी या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. सानवी फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे देवश्री फायटर्स. टॉस केला जातोय. माननीय श्री विशालजी माडगुळकर साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभले आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. एका बाजूला गणेश गल्ली आहे आणि दुसऱ्या बाजूला बिग बॅश आहे. अमेय आणि सानवी फायटर्स कॉल करणार आहेत. अमेय, बिग बॅश आणि गणेश गल्ली एका बाजूला आपण पाहतोय. विशेष डिझाईन केलेला हा टॉस विशालजी यांच्या शुभ हस्ते टॉस उडवला जातोय. गणेश गल्ली इज कॉल आणि गणेश गल्ली म्हणजेच नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम देवश्री फायटर्स. अमेय, पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? आम्ही प्रथम बॉलिंग करू. बॉलिंग करण्याचा निर्णय. या आधीचा सामना रोमहर्षक सामना रंगला. काय फलंदाजी केली सौरभने. अक्षरशः 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज असताना तो सामना आपल्या संघाला जिंकून दिला आणि म्हणूनच की काय तुम्ही कमबॅक देखील केले या स्पर्धेमध्ये. त्या फलंदाजी विषयी काय सांगाल? नाही, प्रथमदा त्याची फलंदाजी खूप चांगली होती. त्यांनी खूप चांगला खेळला तो. त्याच्यामुळे टीम आमची जिंकली आहे.
आणि समोरची टीम पण आता खूप चांगली टीम आहे. त्यांना आम्ही कमीतल्या कमी रन मध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेच्या आयोजनाचे तुम्ही देखील मुख्य घटक आहात. या आयोजनाविषयी काय सांगाल? तिसरं पर्व आहे या स्पर्धेचं. आयोजन तर खरंच खूप चांगलं आहे. पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा अजून नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करू. नक्कीच या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर आमच्या संभाव्य सानवी फायटर्स देखील आहेत. टॉस जर आपण पाहिलं तर समोरच्या संघाने जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. प्रथम फलंदाजी करायची. 4 षटकांचा सामना आहे. काय म्हणाल या मॅच विषयी? गेम थोडा चेंज करावा लागेल कारण आम्ही 2 वेळी पहिलाच बॉलिंग केली होती. आता बॅटिंग करावी लागेल. आणि आपण सरांचा परफॉर्मन्स मागच्या मॅचमध्ये तुम्हाला मॅचमध्ये कमबॅक करून दिले त्यांनी देखील. काय फलंदाजी केली, काय गोलंदाजी केली होती? अप्पन सर यांच्यासारखा एक विशेष हुकमा एक्का तुमच्याकडे आहे, त्यांच्याविषयी काय सांगाल? नक्कीच एक एक्सपिरियन्स प्लेअर आहे आणि तो काउंट होतो नेहमीच आणि त्यांचं नेहमी 100% असतं आणि नेहमीच सगळ्यांना उत्स्फूर्त करत असतात की खेळा, चांगला खेळा, एक बॅकअप देत असतात. त्यामुळे नक्कीच तो नंबर 1 प्लेअर आहे. या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप शुभेच्छा. तर देवश्री फायटर्स या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. रोशनजी पातडे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. चला जाऊया नवीन मॅचच्या दिशेने. 55 धावा आतापर्यंतचा मला वाटतं हायेस्ट स्कोर या वेळेला बनला गेलाय. काय बॅटिंग केली आहे मयांक खंदारेने. वैयक्तिक 36 धावांची खेळी केली त्या खेळाडूने आणि आज मोठं चॅलेंज समोर आहे. एका बाजूला आपण प्रणील बागवेला पाहिलं, दुसऱ्या बाजूला राहुल दुबे आपण पाहिला, मयांक खंदारेला आपण पाहिलं, मधुसूदन भुवड यांचा संघ मधु 11 आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अप टू द मार्क बॉलिंग मार्क वरती आपल्याला पुन्हा एकदा मयांक खंदारे पाहायला मिळतोय. म्हणजे एक अष्टपैलू कामगिरी करण्याचा प्रयत्न मयांक खंदारेच्या माध्यमातून मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल. प्रणील सोबत यतीन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यावेळेला क्लीन बोल्ड, दांडी गुल, विकेटचं पतन, त्रिफळा उद्ध्वस्त. मयांक खंदारेला मिळते आहे सफलता. खऱ्या अर्थाने या मॅचचा हिरो, या स्पर्धेमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक वैयक्तिक धावा आणि सर्वाधिक सांघिक धावा जर कोणाच्या नावावर असतील तर तो मधु 11 आणि वैयक्तिक धावा जर कोणाच्या नावावर असतील तर तो मयांक खंदारे. आयुष सावंत येतो बॅटिंगसाठी. यतीन पाटील आज मात्र त्यांचं चांगलं गायडन्स असेल या सर्व खेळाडूंच्या पाठीशी. परंतु आज मोठं चॅलेंज आहे समोर, एक मोठा टास्क आहे त्यांच्या टीम समोर. आज यतीन पाटील काय करतील ना, हे आज मात्र त्यांच्या परीक्षेची वेळ आहे. खऱ्या अर्थानं आपण बघायचं झालं तर आज तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. म्हणूनच मगाशी अभिषेकने जसं म्हटलं की स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. यावेळेला लेग कटर होता, मिस टाइम स्ट्रोक, बॉल खाली, फिल्डर नाहीये, डिक्लेअर कडे जातोय. 2 धावांचा इशारा महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून. एक चांगली खेळपट्टी बनवण्यामध्ये मात्र पंचांचा तितकाच मोठा वाटा आहे. पंचांची भूमिका तर बजावतातच आहेत, परंतु ही खेळपट्टी बनवण्यामध्ये सुद्धा रवी आणि महेश चेंदवनकर या दोन्ही भावांचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज घेतोय, थर्डमॅन कडे चाललाय बॉल, डिक्लेअर कडे. आमचे प्रेक्षक सुद्धा जिथे सावली मिळते त्या सावलीचा आधार घेत मात्र ही मॅच बघतायत. स्थानिक खेळाडू आहेत, लोकल प्लेयर्स, आणि या लोकल प्लेयर्सना सुद्धा खूप चांगलं पाठबळ आज मात्र मंडळाने दिले. अर्थात लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, मुंबईचा राजा गणेश गल्ली, भव्यतेची परंपरा आणि संस्कृतीची जोपासना. यावेळेला मात्र रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न, पंच केलाय, बॉल जातोय लॉंग ऑफ कडे. फिल्डर आहेत का पाहूया काय घडतंय. धावा घेतल्या जातील. यतीन पाटील मात्र पाहत होते, अपेक्षित करत होते की षटकार येतोय, परंतु 4 धावांचा इशारा पंच महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून. रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र समोर खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळतो ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. बॉल चालला होता लॉंग ऑफ कडे, फिल्डरने मात्र पूर्ण प्रयत्न केले, आपलं 100% योगदान दिलं. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीचा हा मात्र
शेवटचा बॉल या वेळेला या ओव्हर मधला आपल्याला पाहायला मिळेल. एक विकेट आली आहे, 7 धावा. आणि पुन्हा एकदा मात्र लेग कटर बॉलला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. अष्टपैलू कामगिरी, एक ऑलराऊंड परफॉर्मन्स पाहायला मिळाला मयांक खंदारेच्या माध्यमातून. वैयक्तिक बॅटिंग मधून मात्र 36 धावा आणि गोलंदाजीतून मात्र 7 धावा. एक विकेट त्याने आतापर्यंत पटकावली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अठरा बॉल 48 धावा. Seven runs on the board with the loss of 1 wicket in the end of first over. हर्ष पंडित येतोय बॅटिंग साठी. आपण जर पाहिलं तर यतीन पाटील आहे त्यांच्या समोर. यतीन पाटीलच्या खांद्यावरती मात्र या सामन्यामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे, कारण एक अनुभवी खेळाडू आहेत, संघातले सिनियर प्लेयर आहेत आणि मुंबईचा राजा गणेश गल्लीसाठी मात्र कित्येक वर्ष क्रिकेटची त्यांनी सेवा केली आहे. कालच्या दिवसात चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं यतीन पाटील यांनी, परंतु आज या 2-2 धावांनी काही भलं होणार नाहीये. इथे चौकार षटकारांची आवश्यकता आहे. इथे आतिषबाजी करावी लागेल या 3ला. काय घडणार या मॅच मध्ये सोपं नाहीये. एक मोठं टार्गेट आहे समोर. पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला बॉल चाललाय डिक्लेअर झोनकडे. एकेरी धावेचा इशारा पण रवी चेंदवनकर यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या सुद्धा पाहू शकता. तसं बघायला गेलं तर जगभराच्या पाठीवर जवळपास 206 देश आहेत. त्यापैकी 10 देशांमध्ये जरी युट्यूबवरती बॅन असलं तरी उर्वरित 196 देशांमध्ये जवळपास आपण ही स्पर्धा, कुठेही असाल आपण ही स्पर्धा प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती बघून या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. त्यामुळे आत्ताच लगेच आपण या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. आज आमचे मंडळाचे कार्यकर्ते, आपल्या BST क्वार्टर्स मधील आमचे लाडके मित्र सन्माननीय साईश्वरजी पवार यांचं मैदानावरती आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. साईश्वर पवार बावा, व्हेरी वॉर्म वेलकम. तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये. पुन्हा एकदा यतीन पाटील ऑन साइडला फटके खेळतोय तर, परंतु अशा फटक्यांची नाही तर आता मात्र चौकार षटकारांची गरज आहे. समोर खेळावं लागेल. हर्ष पंडित एक युवा टॅलेंटेड बॉलर, समोर मात्र अनुभवी फलंदाज यतीन पाटील पाहतोय आपण. पुन्हा एकदा मात्र ग्रिल मध्ये बॉल जाईल सेकंड फ्लोअर वरती. 2 धावांचा इशारा. वारंवार मात्र त्या ठिकाणी बॉलची गरज पडेल. 17 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती. बघा आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल कॅमेरामनचं हे कॅमेरावर अगदी त्या घराच्या ग्रिल मधला बॉल सुद्धा त्याने टिपलाय. सिक्सर सुप्रीमोचा हा दर्जेदार असा टेनिस बॉल आपण पाहतोय. सेट एंटरप्राइजेस अर्थात केतनजी शेठ यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न यतीन पाटीलच्या बॅटमधून, परंतु बॉल झाडाला लागून मैदानाच्या आत आलाय. कम नशिबी आहेत आज, मात्र नशीब साथ देत नाहीये. लक फॅक्टर क्रिकेटमध्ये तितकंच गरजेचं आहे. इथे मात्र मेहनत करायची आहे. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 18 एका गड्याच्या मोबदल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल, परिश्रम करावे लागतील. म्हणून म्हटलं जातं की नशा मेहनतीचा करा, नशा मेहनतीचा करा, कारण त्याने होणारा रोगही यशाचा होतो. 12 चेंडू 37 धावा, 18.5चा रिक्वायर्ड रन रेट, 2 ओव्हर आणि 37 धावांचं लक्ष्य. यतीन पाटील वरती मोठी जबाबदारी. बॉलिंग मार्क वरती येतोय राज फोंडके. मगाशी सौरवला आपण पाहिलं होतं काय जबरदस्त बॅटिंग त्याने केली होती. या वेळेला मात्र पंचांकडे जाऊया. येस, आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर असा हा फटका पाहायला मिळतोय.
तो लागतोय तो मात्र गोलंदाजाला. अतिरिक्त धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल. आता मात्र 12 चेंडू 36 धावा. फुलटॉस बॉल आणि यावेळेला अप्रतिम टायमिंग सोबत बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. यतीन म्हणतोय सगळ्यांनी माझ्याकडेच पहा कारण मी ठोकले धावा 6. अर्धा डझन धावांची भर यतीन पाटीलच्या बॅटमधून. 11 बॉल 30 धावांच्या इक्वेशन कडे आता आपण जाणार आहोत. अजूनही वेळ गेलेली नाहीये. हिंदीमध्ये असं म्हटलं जातं ना, गीता मैंने पढ़ी है ना, गीता का मुझे ज्ञान है, मेहनत करने वाले के पीछे हमेशा भगवान है. आणखीन एक बॉल संधी चालून आली होती. यतीन पाटील हा फटका मिस करतायत. डॉट बॉलने होईल सांगता. राज फोंडके समोर यतीन पाटील. एक चांगलं कॉन्टेस्ट आपण पाहतोय. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3. आणि या वेळेला त्रिफळाचित, चारोखाने चित. यतीन पाटील बॅक टू दी पवेलियन. राज फोंडकेला मिळते मोठी सफलता. अनइवन बाउन्स पुन्हा एकदा मात्र धोका देतोय यतीन पाटीलला. पुन्हा एकदा खेळपट्टी मात्र गोलंदाजांच्या प्रेमात पडली आहे. आणि मोठी विकेट, मोठा धक्का, मोठा हादरा. पाठीमागे मॅसगर आपण पाहू शकता. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25-25. 2 गडी बाद. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. या षटकातले आपण जर पाहिले तर 3 चेंडू पूर्ण म्हणजे चेंडू राहिलेत 9 आणि 9 बॉल मध्ये 30 धावा बनवायचे आहेत. या 9 बॉल मध्ये 5 षटकार ठोकायचे आहेत. बॅटिंग साठी मात्र न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. अतुल कांदळगावकर. आणि जर हा सामना अतुलने जिंकवून दिला तर 5001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार गल्ली टेस्ट यांच्या माध्यमातून. दरम्यान पहिल्या बॉलवर तरी नो बॉलचा इशारा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 इथे पंचांनी लागू केलाय. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये क्रिकेट खेळत असताना भारतीय संघाचे माजी कर्णधार ज्यांनी भारतीय देशाला पहिला वहिला विश्वचषक मिळवून दिला अशा कपिलदेव निखन सरांच्या नावावरती असा हा एक विक्रम आहे की आपल्या गोलंदाजीमध्ये तब्बल 38,942 चेंडू त्यांनी हाताळले परंतु एकही नो बॉल टाकला नाही. त्यांचं नाव भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिलदेव निखन सर. आज या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी आमच्या या स्पर्धेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचा आम्ही आज आभारी असणार आहोत. मी सन्माननीय संतोषजी नलावडे साहेबांचा आभार व्यक्त करेन. त्याचबरोबर आपण समोर जर पाहिलं तर सन्माननीय शिवडी विधानसभा दमदार आमदार अजय विनायक चौधरी साहेब असतील. त्याचबरोबर गोपाळ दळवी साहेबांचा आम्ही आज आभार व्यक्त करतोय. किरणदादा तावडे असतील. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अनिल कोकिळ साहेब जे आपले स्थानिक शिवसेना नगरसेवक आहेत. संजयजी सावंत असतील. धीरजजी जैन असतील. त्याचबरोबर विशालजी माडगुळकर असतील. त्याचबरोबर नितीनजी दळवी असतील. मासघर असेल. बाईक झोन असेल तर बाईक झोन नंतर मस्त गावरान असेल आणि प्रथमेश डेकोरेटर्स. मॅच अजून भरपूर लांब आहे. दिल्ली अब बहुत दूर आहे असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक येतोय. धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआउट होईल. विकेटचं पतन. अतुल कांदळगावकर जाईल पॅव्हेलियनच्या दिशेला. अगदी KGF चा लुक बनवला होता अतुल कांदळगावकरने.
बाद शेवटची ओव्हर शिल्लक आहे. 6 चेंडू 26 धावांचं आवाहन. 6 बॉल मध्ये 4 षटकार आवश्यक. कंपल्सरी चेस. साहिल लाड आणि बॉलिंग मार्क वरती अनल पारकर. त्याचबरोबर आपल्याला डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर SRJ ग्रुपचा बॅनर पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर शिवसेना शिवडी विधानसभा उपसमन्वयक सन्माननीय श्री सुशांतभाई साळुंखे यांचा सुद्धा बॅनर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांचे सुद्धा आम्ही आभारी असणार आहोत. साठी सामना मात्र थांबेल कारण मैदानातून प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र सेवा मंडळाच्या हॉलमध्ये कार्यक्रम चालू असताना हे सर्व प्रेक्षक जे आहेत, हे सर्व नागरिक आहेत, ते मैदानातून बाहेर जात आहेत. त्यांच्यासाठी मात्र स्पर्धा थोड्या वेळासाठी थांबेल कारण आपल्या मंडळाचं एक ब्रीद वाक्य आहे, भव्यतेची परंपरा आणि संस्कृतीची जोपासना. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, मुंबईचा राजा, गणेश गल्ली. काल भिवंडी ग्रामीण बिग बॅश धमाका या स्पर्धेमध्ये आपल्या शिवडी विधानसभेतील एक युवा टॅलेंटेड बॅटर फरदीन काझी याने मालिकावीराची बाईक पटकावली. त्याचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अभिनंदन करतोय. सध्याच्या घडीला मात्र सगळ्यात टेनिस क्रिकेट विश्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे फरदीन रफिक काझी, मॅन फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराज नगर शिवडी. चला शेवटचे 6 बॉल आहेत, त्यानंतर आपण चालू करूया, मॅच चालू करूया. 2 मिनिटं थांबायचं मी आपल्या सर्वांना विनंती करतोय. शेवटचे 6 चेंडू आहेत या मॅचचे. नेक्स्ट बॉल कडे वळूया. 29 for 3. 6 चेंडू 26 धावा. अनल पारकर पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर धमाका. 6 धावा. अजून अर्धा डझन धावांची भर इथे मात्र धावफलकावर. अजून असे 3 षटकार गरजेचे आहेत. स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतो साहिल लाड आणि दुसऱ्या बाजूला आयुष सावंत स्ट्राइक वरती. आयुषला मात्र आता आपल्या टीमचं आयुष्य वाढवायचं असेल या स्पर्धेमध्ये तर असे अजून 3 षटकार ठोकावे लागतील. अनल पारकर राउंड विकेट. आणखीन एक. वा रे वा. मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. ये तो ताकी ताकी है, पिक्चर अभी बाकी है. 2 चेंडू 2 षटकार आलेत. समीकरण बदलतंय मॅचचं. मॅच मध्ये मात्र वार पलटवार आणि कोण जिंकणार आजचा हा रविवार. 4-14. काय मॅच रंगली है. आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. आयुष सावंत जबरदस्त बॅटिंग. 2 बॉल 2 षटकार. मंजिल है तो रास्ता क्या है और हौसला है तो फासला क्या है. जबरदस्त बॅटिंग. अजून 2 षटकारांची गरज. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा बार बार लगातार बॉल जाईल सीमा पार. येतो आणखीन एक खणखणीत दर्जेदार गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 षटकार. हम है बाकी सब पानी कम है और हमें हरा दे इतना किस में दम है.
आणि 201 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार या लगातार 3 षटकारांसाठी. आणि परेश पाटील यांच्याकडून मात्र जर ही मॅच त्याने आपल्या टीमला जिंकवून दिली तर 501 रुपयांचा पुरस्कार आयुष सावंतला. मी दिनेशजी मेहडा यांना विनंती करतोय, आपण जिथे कुठे असाल आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती, 8 धावांची गरज. बॉल शिल्लक राहिले 3 चेंडू 8 धावा, 8 धावा 3 चेंडू. गणेश गल्ली जायंट्स आणि मधु 11. यावेळेला खराब बॉल, प्रेशर पाहायला मिळतंय. 9+2, 9+1 रन येते. 2 धावांचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आणि यानंतर उघडा डोळे, बघा नीट, पुढील बॉल असेल फ्री हिट. जबरदस्त कमबॅक होतोय गणेश गल्ली जायंट्सचा, नावाप्रमाणे कामगिरी करतोय. स्ट्राइक वरती आयुष सावंत. 3 बॉल 6 रन. 6 बॉल मध्ये गरजेच्या होत्या 26 धावा, परंतु या मॅच मध्ये मात्र कमबॅक करून दिलाय आपल्या टीमला आयुष सावंतने. आणि खर्च केलेल्या धावा आज तो खरला पुन्हा एकदा मिळवून देतोय आपल्या टीमला. 9+2 अशा एकूण 3 धावा या बॉलवरती आल्यात. काय मॅच रंगली आहे. 26 धावा खर्च केल्या होत्या, आज त्या 26 धावा वसूल करायची वेळ आली आहे. फील्ड चेंज केली फ्री हिटच्या बॉलवर, त्यामुळे पंचांकडून नो बॉलचा इशारा आलाय. आणि ही आहेत आमच्या पंचांची जोडी, लारा आणि महेश, अर्थात रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर यांची अंपायरिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या या 2 पंचांसाठी होऊन जाऊ द्या. काय मॅच रंगली आहे. 3 चेंडू आणि 3 धावांवर आली आहे ही मॅच. अगदी बॅटिंग आवडली असेल आयुष सावंतची तर आयुष सावंतसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. पुष्पा झुकेगा नहीं और आयुष रुकेगा नहीं. 3 चेंडू 3 धावा. पुढील चेंडूसाठी अनल पारकर. जर का ही मॅच गणेश गल्ली जायंट्सने जिंकली तर अनल पारकरला रात्री झोप लागणार नाही. स्वप्नात त्याच्या फक्त आयुष सावंतच असेल. वेदांत सावंत कडून सुद्धा 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल तो आयुष सावंतसाठी. आणि तब्बल 1500 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल, अनल पारकर, आयुष सावंत. फुल टॉस बॉल, यावेळेला मात्र फटका जातोय ऑफ साइडला. 2 बॉल 2 रन. स्ट्राइक वरती साहिल लाड. आणि साहिल लाडने जर का या धावा बनवल्या नाहीत तर मग साहिल लाडचं काही खरं नाही. आज वेदांत सावंत अलिबागला पिकनिकला गेलेत, परंतु ते मॅच बघतायत. आणि यावेळेला डॉट बॉल, रन घेण्याचा प्रयत्न, स्ट्राइक स्वतःकडे घेतील. मयांक खंदारे धावतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. रन मिळाली आहे याही बॉलवर. आज पिकनिकला एन्जॉय करत असताना क्रिकेटचं वेळ बघा किती आहे. एन्जॉयमेंटच्या वेळात सुद्धा क्रिकेट आहे. पंचांशी कोणीही वाद घालायचा नाहीये. 2 चेंडू 1 धाव आणि बॅटर आउट. सिद्धेश लाड माघारी परततोय. संतोष पवार भाई यांच्याकडून सुद्धा 501 रुपयांचा पुरस्कार, म्हणजे एकूण 2000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल आयुष सावंतसाठी. शेवटचा एका धावेचा प्रयत्न तो कसा पूर्ण करणार. षटकार मारणार की चोरटी धाव घेणार. 2 चेंडू 1 रन.
माऊली येतोय मैदानाच्या आतमध्ये. यतीन पाटील कडून सुद्धा 500 म्हणजे एकूण 2500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे आयुष सावंतसाठी. आणि अशा पद्धतीनं गणेश गल्ली जायंट्सने जिंकलाय हा सामना आणि या मॅचचा हिरो, या मैदानाचा हिरो ठरेल आयुष सावंत. जोरदार टाळ्या आयुष सावंतची बॅटिंग आवडली असेल तर. यतीन पाटील, परेश पाटील, वेदांत सावंत, संतोष पवार आणि सिद्धेश सावंत सगळ्यांकडून टोटल 2500 रुपयांचा पुरस्कार या परफॉर्मन्स साठी. आणि बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आयुष सावंतसाठी.